गणपती बाप्पा डीजेवाल्या मिरवणुका नाहीत, फटाक्यांची आतिषबाजी नाही, मोठमोठे देखावे सुद्धा नाहीत. अरे मग कोकणातल्या गणपती असं आहे तरी काय, ज्यासाठी लाखो माणसं शहरं सोडून आपल्या गावाकडे धावत येतात. दुपारी गावाला पोहोचतात सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही सुरू करतो ती म्हणजे गणपतीच्या डेकोरेशनला, कारण कामं खूप सारी होती आणि दिवस फक्त 2च उरलेले. आता सकाळी पोहोचलेला, त्यामुळे त्यांनी गणपतीच्या डेकोरेशनला सुरुवात केलेली. पूर्ण सेटअप असणार आहे आमचा चांगला फुल. तरी उद्या 12-1 वाजता त्याच्या डेकोरेशनसाठी जरा सामानाचे शोधत आलो आम्ही. तर 2 भावांचे सामानाची बघतात आहे ते. आता झाड तोडून आम्ही घरी येणार आहे डेकोरेशनला. आणि वाटतं ती फांदी आपल्या पिंड्यावर आली ते झालं. ती पलीकडची फांदी तिकडे एका साईडला आम्ही त्या पारा. डेकोरेशनसाठी झाड तोडले आम्ही. आता हे झाडाला पॉलिश करतोय. पॉलिश यासाठी करतोय कारण झाडाला कलर व्यवस्थित बसावा आणि चांगलं गुळगुळीत व्हावं म्हणून. पॉलिश केल्यानंतर त्या झाडाला आम्ही गणपतीच्या रूममध्ये सेट केलं आणि कलर वगैरे दिला. मग त्याच्यावर पांढरा कलर दिला, त्याच्यानंतर त्याच्यावर ब्राऊन कलर दिला कारण जरा डार्क दिसावं म्हणून. आणि मग तर आम्ही आता आलोय दुसरं झाड घ्यायला. पहिलं झाड आम्ही फक्त ट्रायलसाठी बघत होतो, तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलंच असेल. आता बघतो दुसरं झाड कुठे भेटतंय का. आणि दुसरं झाड भेटल्यानंतर आम्ही त्याला मागच्या झाडासारखं पॉलिश करून नीट कलर दिला. मग गणपतीच्या रूममध्ये सेट केलं. आता आम्ही बेस करतोय. ते कशाचा ते तुम्हाला समजेलच. आता आम्ही चाललोय वेली आणायला. पाळला असंच मला सगळं काम करायला लावतं सारखं सारखं. ही आमची बोरिंग. हे पाळला घेतला ना. ओके. आता आम्ही डेकोरेशनसाठी आम्हाला वेली पाहिजे म्हणून आलोय. तर हे कसं आहे, हा जिम पॉवर. पाण्याची चवने राणी, शांती आनंदाची नदीच वाही, सरळेला खडा. हे बघ लागले कानून. अरे केवढे. अरे राम, मला पण हल्ल्यागत दिसतंय आता. आयुष्यात पाऊस पडायला लागला. आमच्या छत्र्या लांब येत आता. तू पटकन गोविंद दादा ऐक तर. आता काय आलं, मी म्हटलं ते गावचं ऐक तर. ते दादा दादाला म्हटलं ते आता कानूड लागा ना मला. कंटेंट भेटेल. आणि कानूड लावतच होतो, चप्पल काढली. 4-5 कांट लागलेली होती ते दादाला. मग अशी हक्क जंगलभर फिरून ते वेली शोधत होतो आणि लावून ते बघितलं लावून, पण ते काय आवडलं नाही. आणि आता आवडलंय कुठल्या वेली, आमच्या घराच्या समोरच्या. हे आता बघतो. ह्या दिसत नसतील तुम्हाला, दिसतं अशा वेगळ्या वाटतात, पण लावल्यावर चांगल्या वाटतात. आणि लाईट लाईट तर अजूनच चांगल्या वाटतात. तर आपण आता या घेऊन जाऊया. एकच मिनिट, फोन कुठेतरी ठेवतो.
हे आमचं घर, हे पण आमचं घर, हे पण आमचं घर. हे आमचं जुनं घर, मेन घर, जिथे गणपती पुजतात. आता गेलीच त्यांना जरा धुतो असं म्हणत होतो नाही तर हे आज दादा नको ती कामं करत असतो. आता वेळ खूप कमी होती आणि काम खूपच जास्त होतं, म्हणून आम्ही लगेच पटापट पिंड बनवायला घेतली, कारण ती आमच्या सेटअपची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, कारण ती सेंटरला राहणार होती. काही गडबडीत काही रेकॉर्ड करू शकलो नाही, म्हणून थोड्या क्लिप काढल्यात या क्लिप. गणपती देवाचा रथ सजविला, गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या शरणा, गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या शरणा. काय आता किती वाजले? 11:07 झाले तरी अजून कोण जेवलं नाहीये. आणि सगळी सकाळपासून दुपारी पण कोण जेवलं नाहीये. खरंच जेवलं नाही झालं, म्हणजे कोणच नाही. सगळं संपूर्णच करायचं सगळं आता सगळं. आणि आता कमीत कमी अजून किती वेळ लागेल? 3 तरी वाजणार. अजून कमीत कमी 3 तरी वाजणार. कुठेच भेटत नाही. हो चौकुळा, हा सकाळी 6 वाजता उठून चौकुळा पण जायचंय. नाही मी आणि संध्या जातो. सकाळी 6 वाजता उठून परत चौकुळा जायचंय, कारण इथे कोकणात असे माठी म्हणून असते. बाप्पाच्या सजावटीत सगळ्यात वरचा मान कोकणातल्या बायोडायव्हर्सिटीला दिला. जवळपास 400 प्रकारच्या दुर्मिळ औषधी रान फळा फुलांनी सजवलेली ही माटोळी म्हणजे आमचं नॅचरल मेडिसिनल हेरिटेज, नैसर्गिक समृद्धीचा वारसा. आता आम्ही चाललोय नेनेवाडीला. ते गणपतीच्या वरती मातीचं सामान आणायला, म्हणजे फळं वगैरे काय काय असतात. आणि अजून जरा बाजार आणायचा आहे. 8:30 वाजले. काल हे सगळे किती वाजता झोपले? किती 3 वाजता झोपलाय ना तुम्ही? सगळे 3:30ला झोपले. तरी मी 1:30लाच गुडूप केलेलं, कारण मला माहिती तुम्हाला सकाळ सकाळी उठून चौकोळा घ्यायचं. आणि चला आणि जात होतो, पण दादाला धने खायच्यासाठी चांगलं आहे. मला वाटलं फोटो काढायच्यासाठी चांगलं. येणार काय दुःखात आता फोटो काढायला जरी चांगलं फोटो दाखवतोस तुम्हाला. कसा आहे रस्ता? पोचलो. कसं आहे? भात लायलेलो असा कसं काय येतं मला काय म्हणतात गे फुलात? काय म्हणतात? पांढऱ्या पांढऱ्या कापशीची फुला. आता आम्ही सगळेजण गणपती आणायला जाणार आहे. सगळे रेडी आहेत तसे. 12 वाजता गणपती पूजन हो सगळे गेले तरी आम्ही जाईना झालोय. राहू दे दादा, चल लागले की. इथे गणपती आणायला जायला आम्हाला खूपच उशीर झालेला. बाकीचे सगळेजण पुढे गेलेले, आम्ही फक्त 4 जण पाठीमागे होतो. इथे एवढ्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणजे आम्ही बाहेर पडताच आला पाऊस. मग काय, मग आम्ही 2 छत्री 4 जण अर्धवट भिजत होतो. पूर्ण बँड भिजली. आता आम्ही कुठे झालोय? गणपती आणायला चाललोय. काय झालं का आता? हा
गाडी घेऊन होय नको नको थांब चल तिकडं सांगतो तुला हे नाही घेतो आम्ही गणपती आणायला जायलोय, सगळे पुढे गेलेत, जास्ती दूर नाही आहे, पाऊस येत होता म्हणून आम्ही पाठीमागं राहिलोय. आणि कोकणात कसं गणपती आणतात, कसं पूजन करतात ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. शुभ्रवर्ण धूम्रवर्ण मनोभावे तुझी आठवण उत्साहात कसं आहे कोकणातला गणपती नेहमी चालत आला गाडीने वगैरे जास्त नेऊ नये कारण घोषणा वगैरे देता येत नाही म्हणून मजा येते घोषणा वगैरे देता. गणपती बाप्पा मोरया मोडून रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया लावलेलं पण आहे हाताने फक्त त्याची पूजा करायची प्राणप्रतिष्ठा करतात प्राणप्रतिष्ठा करायची आणि त्याच्यानंतर लोक गाराणं वगैरे घालतात आरती वगैरे करतात आजच्या आवडायची आणि मग दाखवतो चला. महाराजा गणपती आज तुझ्या या दिवशी या गरमटेमध्ये तुझी स्थापना केलेली आहे, स्थापना करून पूजा अर्चा केलेली आहे ती मान्य करून घे आणि असे दरवर्षी येऊन तुझी सेवा करून घे महाराजा. तर आम्ही आता सगळेजण आमच्या घरी जसं गाराणे घालायचं सगळ्यांच्या आवटात घालतात. आवटात म्हणजे वाडी कशी असते सगळ्यांच्या वाडी सगळ्यांची जेवढी घरं आहेत ज्यांच्या घरी गणपती सगळ्यांच्या घरी दुसरी सुद्धा सगळ्यांच्या घरी घालतात गाराणं घालतात आणि मग सगळीजण जेवायला घेतात. नीट घ्या दिसताय. आमच्याकडे भजन आहे अजून एका काकांकडे म्हणून त्यांच्याकडे आता त्यांच्यापर्यंत संपले की पेटी वगैरे आणायची म्हणून ठेवायची बघायचं. त्याच्यानंतर गणपती बसवल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मला निघावं लागलं कारण माझ्या एक्झाम्स होत्या म्हणून पुढचे व्हिडिओज रेकॉर्ड करू शकलो नाही.